बी पोलची आहे, त्यामुळे ए आणि बी पोल थोडा मागे राहील, परंतु सी आणि डी सी पोल मध्ये क्वालिफाय झालेली मॅच आहे जय हनुमान चावणे आणि त्याच्या समवेत असेल डी पोल मधली जय हनुमान जाताडे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपला या मॅचच्या मध्यंतराला टॉस केला जाईल याची नोंद घ्या. आले असेल तर रिपोर्टिंग त्वरित करा, अन्यथा आयोजक पुढचा निर्णय घेण्यास समर्थ आहेत. आता विनंती आपणास जय हनुमान चावणे आणि त्याच्या विरोधात जय हनुमान जाताडे आणि तदनंतरची मॅच असेल जुई 11 घोराळे आणि त्याच्या विरोधात जीवन 11 गावदेव पाळी. चला जाऊयात मॅच कडे. अर्थातच शिवम लोभी आमच्या समवेत जोडले गेल्यात. एक काटेकी टक्कर सध्या मैदानात पाहायला मिळेल. जो जिंकेल त्याचा प्रवास मात्र सुपर 7 मध्ये दाखल होताना दिसेल. कोणता संघ असेल या ठिकाणी पाहूयात. आई अंबिका माता चौक की त्याच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतोय तो अर्थातच क्रिशा कृत्या 11 खरसुंडी संघ. इम्पॉर्टंट मॅच ऑफ दिस टुर्नामेंट. अंतिम सामना ग्रुप बी पूल मधील मॅच स्टार्ट नाव. पहिलाच बॉल घेऊन तयार. बॉलिंग मार्क वरती आयुष, ऑन स्ट्राइक नैनेश, नॉन स्ट्राइक साहिल. ऑल द बेस्ट टू टीम्स. फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल आक्रसो बॅट. नैनेश पवारची ओळख डीप मिड विकेट मध्ये एक टप्प्याचा अंतर गाठत बॉल चिवमंतर सीमा पार येतो चौकार. थँक्यू डीजे. थोडं थांबायचंय. निश्चितच एक भयावह वातावरण आपल्या या वावरले ग्रामपंचायतमध्ये पाहायला मिळाले. परिसरामध्ये कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं की भिलवले परिसरात बिबट्याचा वावर पाहिला. आज दामखिंडी म्हणजे अगदीच आमच्या या पालीगावच्या मागे म्हणजे ग्राउंडच्या अगदी जवळ 1 किलोमीटरच्या परिसरामध्ये बिबट्याचा वावर पाहिला आहे. तर मी प्रेक्षकांना विनंती करतोय की जे आजूबाजूला बसलेत ना झाडी झुडपांमध्ये, खाण्यापिण्यासाठी जे बसलेत झाडी झुडपांमध्ये, निश्चितच ही गोपनीय बाब असते, पण आपण तिथून जरा सावधगिरी बाळगा. या स्पर्धेमध्ये कोणतीही हानी होणार नाही, कारण मागील 4 रात्रीला अगदी शिस्तप्रिय स्पर्धा पाहायला मिळाली. आजही आत्तापर्यंत अगदी शिस्तीत आणि दिमाखात हे शिवसेना चषक चालू आहे. यावेळेस हायवा कॅच मिळणार का? मात्र 1 बाउन्स कलेक्ट केला गेला आणि चौकार आहे. आमचे मनोज ठेवले हायवा कॅच ज्यांनी लगावले, जी कॅच साठी प्राइज लावलंय स्टार्ट टू एंड म्हणजे आजच्या रात्री शेवटपर्यंत 500 रुपये कॅश प्राइज असेल. आणि रोशनजी मोरे आमचे विद्यमान उपसरपंच यांच्याकडून सुद्धा 500 रुपये कॅश प्राइज असेल शेवटच्या रात्रीपर्यंत. नैनेश पवारनी जर का आमचे सन्माननीय प्रफुल्लजी विचारे विभाग प्रमुख या परिसरातील डॅशिंग नेतृत्व यांच्या बॅनरवर जर का षटकार लगावला तर संजय वाघमारे चिंचखांबळा जे विकेट क्रिएटर आहेत आणि ही विकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. याच्या अगोदर 2 दिवस या ठिकाणी स्पर्धा झाली आणि त्यानंतर आज माझी स्पर्धा 5 दिवस झाले, पण विकेट जशीच्या तशी आणि सपाट विकेट पाहायला मिळाली. ते विकेट क्रिएटर संजय वाघमारे आणि त्यांची यंग स्टार्स चिंचखांबळा. भास्कर मुकणे निश्चितच आहेत. आणि आपण आता जातोय कॉम्बॉक्सकडे. कॉम्बॉक्समध्ये आहेत आमचे शिवम लोभी ज्यांनी आमच्या शब्दाला मान दिला आणि सेकंड करून या ठिकाणी आलेत, आणि संदीप बोराडे. सत्य म्हणायला गेलं तर हे आहे कृष्णा पवारांचा असलेलं प्रेम, कारण शिवम लोभी आपण पाहिला आणि त्यानंतर मात्र आज खरोखर सेकंड करून ते मात्र या ठिकाणी दाखल झाले. जाऊया मॅचकडे. एक बिग फाईट आपल्याला जरूर पाहायला मिळते. नैनिश पवार नावाचं वादळ सध्या मैदानावरती घोंगावत आहे आणि हे घोंगावणारं वादळ शांत करण्याची तयारी या ठिकाणी आपण पाहतोय. क्रिस्टीकृत्या 11 मध्ये आहे की नाही या प्रश्नाचं उत्तर जरूर मिळेल, परंतु जसं म्हटलं तसं मात्र नैनिश पवार परतीचा प्रवास करताना दिसतील. मोठा धक्का दिलाय क्रिस्टीकृत्या 11चा गोलंदाज ज्याने मगाचे 2ही सामने गाजवलेत. आता मात्र मोठा झटका देतोय. प्रहार केला होता खरं म्हणायला गेलं तर ओपनिंग ब्लास्ट नैनिश पवारच्या बॅटमधून अनुभवला आणि तदनंतर मात्र चौकार आणि आता 3ऱ्या बॉलवरती नैनिश पवार. थँक्यू डीजे. निश्चितच या ठिकाणी आम्ही पाहतोय अजय सोगे आणि माझे चांगले परम मित्र जाताडे गावचे सरपंच विद्यमान सरपंच सन्माननीय भूषणजी तोंडे या ठिकाणी आलेत.
मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरून स्थानपन्न व्हायचे. जाताडे गावचे सरपंच भूषणजी तोंडे साहेब या ठिकाणी आहेत. त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरून स्थानपन्न व्हायचे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. येस थँक्यू. क्रिस्टी कृत्या 11चा हा गोलंदाज सध्या मैदानात हाहाकार जरूर माजवतोय, परंतु इथे नैनिश पवारची विकेट जाणं थोडा धोका जरूर अंबिका माता चौकवरती आलाय, परंतु पहिला ब्लास्ट नैनिश पवारने या मॅचला काय दमदार सुरुवात केली होती. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. सटीक लेंथ लाईनची गोलंदाजी, सरळरित्या बॉल कीपरच्या हातात विसावलाय, जिथे मात्र डॉटची संगता केली जाते. डॉटच्या मदतीने आपण पाहतोय धावसंख्या तिथे स्थिरावली आहे. 10 या आकड्यावरती या धावा आहेत. एका विकेटचं नुकसान पाहायला मिळालं. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक. 3 ओव्हरचा सामना आहे आणि या सामन्यामध्ये अटीतटीच्या लढतीमध्ये बाजी कोण मारेल. चांगला फटका यावेळी डीप मिड विकेटचा खेळाडू बॉल खाली येईल. सिंगल जरूर कंप्लीट होईल. चांगली फिल्डिंग अफलातून पाहायला मिळते. कोण विसरेल. जसं नैनिश पवारचे फटके पाहिलेत त्यानंतर अगोदरच्या सामन्यामध्ये आता बॅटिंग साकारणारा साहिल चौधरी आपण अनुभवला, परंतु आता फिल्डिंग साकारणारा मनीष बारसकर सुद्धा आपण अनुभवलाय. साहिल चौधरी हा बॉल डॉट आलाय. साहिल चौधरीने जर पप्पू शेट विचारे यांच्या बॅनरवरती बॉल ठोकला तर मात्र संजय वाघमारे यांच्याकडून तब्बल 3000 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल. क्या बात आहे. अगदी पारितोषिकांची कैरात आहे. काय रजनी. बॅनर स्टेज वरती आहे हे विसरू नका, आणि तो आमच्या समालोचन कक्षाच्या मागे आहे. त्या बॅनरवरती जर षटकार आला तर मात्र साहिल, मला वाटतं बहुतेक नैनिश पवार प्रयत्न चालू करत होते, कारण नैनिश पवारचे ते 2 मोठे फटके, पहिला फटका क्लिअर झाला होता चौकारात, परंतु तदनंतर जर तुम्ही पाहायला गेलं तर तिथे विकेट आली. सेम पद्धतीत फटका आला होता. चला नेक्स्ट मॅच जय हनुमान जाताडे आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान चावणे. दोन्ही टीमच्या कॅप्टन आपण विनंती करतोय. इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करणार आहोत, त्यानंतर आपण रेडी राहायचंय. दोन्ही कॅप्टन रेडी आहेत. थँक्यू. राहुलजी टोंबरे आणि अजयजी सोगे याच्याकडून पारितोषिक लागलं जात आहे. षटकाराला 1000, 2 षटकाराला 2000 आणि 3 षटकारांना 3000. इथे परतावं लागेल याही विकेटला. आणखी एक विकेट पाहायला मिळते. रणनीती थोडीशी पसते आता अंबिका माता चौकची. ज्या रणनीतीमध्ये यशस्वीता गाठायची आहे, परंतु फटक्यांवरती फटके खेळण्याच्या नादात विकेट सुद्धा प्राप्त होत आहेत. गोलंदाज आपण पाहतोय, अर्थातच एक चांगली गोलंदाजी मयूरच्या माध्यमातून. मयुरेश नक्कीच संदीप सर कमबॅक केलं. पहिल्याच 2 बॉलमध्ये 10 धाव संख्या आणि त्यानंतरच्या ज्या मोमेंटमला ब्रेक करण्याचं काम आता प्रत्येक गोलंदाज करतोय मैदानाच्या आतमध्ये इम्पॉर्टंट मॅच मध्ये. शिवाम जर पाहायला गेला ना तर या क्षणी अगदी दोन्ही संघ ताकदवर, जी ताकद मैदानात दाखवायची ती दाखवण्याचा पूर्णपणे प्रयास चालू आहे. पहिल्या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर अगदी नैनिश पवारचा तो ब्लास्ट षटकाराने सुरुवात केली. लगातार 3 षटकार, 3000 रुपयांची कॅश प्राइज. 2 मारले, अर्थातच तिसऱ्यासाठी 5000 होऊ शकतात. टोंबरे साहेब आणि सोगे साहेबांकडून हे पारितोषिक लागलं गेलंय. क्या बात आहे. जबरदस्त पारितोषिकांची कैरात लयलूट चालू आहे, कारण ही स्पर्धा मित्रांनो तेच सांगून देते. पंकज टोंबरे नावाच्या वादळाला 21000चं पारितोषिक 42000 परावर्तित होत होता. ही ती स्पर्धा आहे, म्हणजे इथे विचार करायला भाग पडलं जात आहे. फटका सजला जातोय, परंतु इथे टॅपिंग क्रिकेट. इथे डीप मिड विकेटचा खेळाडू बॉल खाली येईपर्यंत सिंगल कंप्लीट झाले. सिंगलच्या मदतीने काहीशा धावा पुढे सरसावल्यात, जाऊन पोहोचल्या ते अद्यापर्यंत 13 आकड्यावरती. 13 रन्स ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. 13 धावा दाब फलकावरती सर. आता इथून मोठ्या लक्ष्याकडे वाटचाल करावी लागेल. प्रतिस्पर्धी संघ देखील त्याच ताकदीचा आहे, आणि असं असताना बॅटिंग मार्क वरती अंबिका चौकला देखील मोठ्या लक्ष्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. वेगवान फटकाचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक, हवेमध्ये बॉल, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, नो मिस्टेक बाय द फिल्डर, पकडले, 1 मोर कॅच. आणखी एक फलंदाज हॅज टू डिपार्ट. जबरदस्त झटके लागले जात आहेत. खरं म्हणायला गेलं तर अगदी काटेकी टक्कर. मी म्हटलं होतं की आल्या आल्या जो जिंकील त्याचा प्रवास सुपर 7 मध्ये पाहायला मिळेल.
या ठिकाणी आपण पाहतोय झटका जरूर बसलाय. तिसरी विकेट. पहिला जर पाहायला गेलं तर या ठिकाणी आपण पाहिलं की मयुरेश आला गोलंदाजीला. अगदी नावाप्रमाणे ज्या मयुरेशचं नाव म्हटल्यावरती की मोर आपण आठवतो, परंतु आज मैदानावरती हाच मयुरेश गोलंदाजीतला थैतयाट चालू केलाय आणि या थैतयाट वरती अगदी बेहाल झालाय तो चौक संघ. कारण आता चौक संघाला फटकेबाजीची गरज जरूर आहे, परंतु इथे मात्र एकेरी दुहेरी धावांचं कॉन्सन्ट्रेट वाढवणं ही फार महत्वाचं असेल. नैनेश पवार बाद झाल्यानंतर संपूर्णपणे दबाव आता आपण पाहतोय अंबिका माता चौक संघाच्या संपूर्णपणे डगआउट मध्ये. बॅकफुटला जाऊन पुश करण्याचा प्रयत्न, बॅकची कडा. विकेट किपरनं कोणत्याही प्रकारची चुकी केली नाहीये. जसा पत्त्यांचा बंगला कोसलावा त्याच पद्धतीने आता विकेटची पडझड. आणखी एक फलंदाज निराश पावलाने होतोय बाद. कुमारजी गायकवाड यांच्याकडून येणाऱ्या विकेट वरती जर हॅट्रिक बॉल आहे त्याच्यासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज मयुरेशला देण्यात येईल. अर्थातच आपण पाहतोय इथे जर विकेट आली तर मयुरेश विकेट हॅट्रिकचा मानकरी जरूर ठरेल. परंतु पाहूया काय घडतंय. प्रसादजी विचारे यांच्याकडून पारितोषिक लागलं जात आहे. बॅक टू बॅक 6 सिक्सर, 6000 रुपयांचं कॅश प्राइज. हे क्रिकेट आहे मित्रांनो. वावरलेचं मैदान अगदी इतिहास जागृत करत आहे. 32,000चा पारितोषिक घेणारा खेळाडू सुद्धा पाहिला, 42,000चा पारितोषिक न घेणारा खेळाडू सुद्धा पाहिला. इतकी चांगली पारितोषिक. प्रसादजी विचारे यांच्याकडून बॅक टू बॅक 6 सिक्सर जो टोकेल त्याच्यासाठी मात्र तब्बल 6000 रुपयांचं कॅश प्राइज. मयुरेचा हा बॉल डॉट आलाय. नक्कीच सर, पारितोषिकांचा वर्षाव आहे आणि त्याचा फायदा आता फलंदाजांना देखील घ्यावा लागेल. संघ अडचणीत आहे. मोठ्या लक्ष्याकडे वाटचाल करण्यासाठी ते षटकार हवेत आणि तेच प्रयत्न प्रेक्षकांकडून देखील आपण पाहतोय. स्विच इटचा फटका, परफेक्ट टायमिंग, मिडल ऑफ द बॅट, आडव्या बॅट नाकेर धावा आल्यात. संघर्षमय येतोय चौकार. शिवम जर पाहायला गेलं तर या ठिकाणी या चौकाराची फार गरज होती ती अंबिका माता चौक संघाला. कारण एकीकडे तुम्ही पाहायला गेलं तर 5 बॉल जे फेकले होते त्या 5 बॉल मध्ये 5 बॉल मध्ये जर तुम्ही पाहायला गेलं तर 3 महत्वपूर्ण विकेट मयुरेशने नोंदवल्या आणि त्याच्यानंतर एक सिंगल जरूर दिली होती. त्याच्यानंतर आपण पाहायला गेलं तर या शेवटच्या बॉलवरती 4 धावा त्याने खर्च केल्या. म्हणजे पहिल्या षटकात तब्बल धावा आल्या होत्या त्या मात्र 11 आणि तदनंतर आता या क्षणी धावा जाऊन पोहोचल्यात 17 आकड्यावरती. म्हणजे 2 षटकांचा खेळ संपला आणि 17 धावा धावफलकावरती आहेत. स्कोअर जर विचार करायला गेलं तर तफावती मधला जरूर आहे. कारण एकीकडे आपण जो पाहतोय ना की या 6 बॉल मध्ये मोठी धावसंख्या सध्या मैदानावरती उभारावी लागणार आहे ते अंबिका माता चौकला. कारण हे घरेलू मी तर म्हणाल अंबिका माता चौकसाठी हे घरेलू मैदान सुद्धा होऊ शकतं. कारण इथे बराचसा अनुभव अंबिका माता चौकला या मैदानाचा जरूर आहे. क्या बात आहे. या ठिकाणी आपण पाहतोय एका षटकारासाठी 1000 रुपये, 2 षटकारांसाठी 2000 आणि 3 षटकारांसाठी तब्बल 5000 रुपये बॅक टू बॅक आले पाहिजेत. दोन्ही टीमसाठी पारितोषिक आहे. अजयजी सोगे आणि त्या समेत टोंबरे साहेब यांच्या वतीने पारितोषिक लागलं गेलंय. 17 धाबा धाव फलकावरती 4 फलंदाज बाद झालेत. संघ अडचण येते. सन्मानजनक धावसंख्या उभारण्यासाठी आता प्रयत्न करतोय अंबिका माता चौक संघ. या मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये दोनही संघ अंतिम सामना खेळताय. इथे जिंकेल तो थेट टॉप 7 मध्ये पोहोचेल आणि त्याचसाठी हे संघर्षाचं खऱ्या अर्थानं मैदान सजलंय. मैदानाच्या आतमध्ये तमाम क्रीडा रसिकांचं देखील आपण करूयात हार्दिक हार्दिक असं स्वागत. प्रत्येक प्रेक्षकांचं देखील सहर्षमय स्वागत. गेली 4ही दिवस या स्पर्धेमध्ये 4ही रात्रीमध्ये प्रेक्षकांची गर्दी आपण पाहिले. बॅक टू बॅक 2 षटकार आले तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज. बॅक टू बॅक 3 षटकार आले तर 3000 रुपयांचं कॅश प्राइज आणि बॅक टू बॅक 3 षटकार आले तर 5000 रुपयांचं कॅश प्राइज. अजयजी सोगे यांच्या माध्यमातून फेअर डिलिव्हरी. विकेट हॅट्रिक साठी गायकवाड साहेबांकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. कुणाल आपण पाहतोय सांघिक कुड्यातलं 3रं षटक. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अर्थातच इथे
होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाहीये. अजय सोगे यांच्या मॅची किती तारखेला 6 तारखेला 6 तारखेला अजय सोगेच्या डे नाईटला पेंटिंग संजय वाघमारे फ्री मध्ये हे करू दे ग्राउंडच्या आखली इथे मात्र वाईट बॉल. आदरणीय संतोषभाई बैलमारे पुरस्कृत राष्ट्रवादी चषक दिनांक 6 जानेवारी पासून प्रथम पारितोषिक 1,00,000 रुपये, द्वितीय 50, तृतीय पारितोषिक 25,000 अर्थातच. आणि या स्पर्धेसाठी आमचे पीच क्रिएटर यांच्याकडून संजय वाघमारे यांच्याकडून ते पीच बनवण्याचं कार्य मात्र फ्रीमध्ये देण्यात येईल. चला जाऊयात मॅचकडे. अर्थातच हाय व्होल्टेज ड्रामा चालू आहे. या ठिकाणी विकेट जरूर आले. 18 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. षटकाचा विचार करायला गेलं तर या ठिकाणी आणखी काही बॉल शिल्लक आहेत, म्हणजे अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. जर मग विचार केला तर मोठमोठे माल्टी हिट अंबिका माता चौक संघ यावेळी लगावू शकतो. कारण कालचा रात्रीचा सामना कोण विसरेल मित्रांनो, जिथे ओवे कॅम्प या बॅटरने बॅक टू बॅक 4 सिक्सर लगावत त्या सामन्याला विजयी सलामी दिली होती. अजय बातोसे 4 बॉल 4 कॉली पाहिजे ती मॅच होती. खरोखर अजय सर तुमचं कौतुक करेल. वाईटचा इशारा, कारण त्याने जो संघर्ष केला काल तो फार संघर्ष विजयात बदलणारा होता. 4 बॉल 22-23 ची गरज होती आणि 4 षटकार टोकले अजय भातुसेने. अफलातून ओवे कॅम्प. आणि खरोखर हे बरोबर आहे संजयजी वाघमारे, तुमचं का गणित पटलं मला. कारण पहाटेचा तो कर होता आणि पहाटेच्या कर मध्ये अगदी तो प्रहारात मी तर तुम्हाला म्हणेल त्यावेळी 4 षटकार ठोकणं बॅटर्ससाठी फार कष्टाचं काम होतं. अर्थातच मला वाटते मंदिरापर्यंत षटकार पोहोचला होता. इथे डॉट बॉल. इथे डॉट आलाय. इथे बॉल जाईल सीमारेखा पार. येतोय वनबाव चौकार. आशेची किरणे जागृत करणारा हा मोठा फटका आहे. गरज काळाची. खरं तर संदीप सर ज्या अंतिम क्षणी धावा येतील ना त्या फार महत्वपूर्ण ठरतील अंबिका माता चौक संघासाठी देखील. ही फार महत्वाचं आहे, कारण अजय भातुसीचं जे उदाहरण दिलंय ते सध्या तंतोतंत लागू होत आहे चौक टीम साठी. महत्वाच्या धावा आहेत अंतिम क्षणी. क्रॉस तो पॅट मारण्याचा प्रयत्न होता. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. धावसंख्या 23 वरती आता स्थिर आहे. 18 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या 23. आता येणारे 18 बॉल 24 धावसंख्येचं लक्ष ठेवलंय. प्रथम बॅटिंग करत असताना अंबिका माता चौक संघानं आई गावदेवी खरसुंडी संघाच्या विरोधात. चला नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये जय हनुमान जाताडे आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान चावणे. दोन्ही टीमच्या कॅप्टन या आपण टॉस बॉक्स मध्ये लगेच. चला त्वरित टॉस केला जाईल. जाताडे आणि चावणे टीम विलंब करू नका. आपला टॉस या ठिकाणी केला जातोय. आणि अर्थातच आयोजकांच्या वतीने पुढच्या मॅचेस या 2 षटकांच्या असतील याची नोंद घ्या आपण. कारण या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी आपली स्पर्धा चालू आहे मित्रांनो, आज बऱ्याच जणांसाठी कालचा दिवस रविवारचा सुट्टीचा होता, परंतु आपली अंतिम रात्र आता सोमवार मध्ये कन्वर्ट झालेली आहे आणि सकाळी या ठिकाणी शाळेचं वातावरण आहे. त्यामुळे आम्ही तितका विलंब नाही करू शकत. त्यामुळे तुमच्यासाठी या सूचना जरूर महत्त्वपूर्ण आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की अगदी जी मॅन ऑफ द सिरीज आहे ही पहिल्या 3 मॅच मध्ये काउंटिंग केली जाणार आहे. त्यामुळे पुढच्या मॅचेचा
काही हरकत नाही आणि बरेचशी खेळाडू आहेत. खरं म्हणायला गेलं तर 7 टीम आज मैदानात खेळणार आहेत आणि यातले उद्या सकाळी कामावरती, आज सकाळीच म्हणा, कामावर जाणारे पण व्यक्तिमत्व आहेत, तोही विचार करावा लागतो. चला क्रिस्टिकृत्या 11 खरसुंडी संघाचे बॅटर, विलंब करू नका. चला 24 धावा संख्येचं टार्गेट. विचार करायला गेलं तर बॉल पेक्षा 6 धावा अतिरिक्त आहे. बॉल द्या मैदानात. अगदी मॅचचा आनंद घेण्यासाठी जे प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करूयात. कारण हाय व्होल्टेज मॅच सध्या आपल्या भेटीला आली आहे. काय गोलंदाजी झाली आहे, त्यानंतर फटकेबाजी सुद्धा तितकीच पाहायला मिळाली. उशिरा का होईना परंतु शेवटच्या क्षणी एक चौकार पाहायला मिळाला आणि तदनंतर 23 धावसंख्येवरती अंबिका माता चौक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. सलामीची जोडी मैदानात आपण पाहतोय. मनीष बारसकर आणि त्याच्या समवेत मयुरेश भुवाड, ज्याने दर्जेदार गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला परंतु हिट का जवाब पत्थर टीप और टॅट जशाच तसं उत्तर. ज्याच्या बॅटमधून पटके आले त्याला परतीचा प्रवास करायला मयुरेशने भाग पाडलं होतं. परंतु आता पाहूयात, कारण आता इतिहास काय सांगतोय आणि या इतिहासातून शिकले काय तुम्ही. कारण अंबिका माता चौक संघाने पहिले 2 सामने जरूर मित्र म्हणेल थोडे उशिराने आलेत परंतु दाखल झाले नसतील, परंतु आता इथे पाहणं फार गरजेचं आहे. 24 धावसंख्येचं लक्ष्य. डिसायडर मॅच. आई गावदेवी खरसुंडे आणि त्यांच्या विरोधात अंबिका चौक इन ऍक्शन मध्ये हा सामना आपण पाहताय. 18 बॉल मध्ये 24 धावसंख्येचं लक्ष्य. लक्ष्य छोटंही नाहीये, लक्ष्य मोठंही नाहीये. आता गोलंदाजीनं कमबॅक होईल का अंबिका चौक संघाचा, यावरती देखील आता सर्वांचं लक्ष. चला खरसुंडी टीम साठी सुद्धा पारितोषिक लावलंय संजयजी वाघमारे यांच्याकडून, जे या स्पर्धेचे पिच क्युरेटर आहेत. त्यांच्याकडून मात्र पारितोषिक आहे. प्रफुल्लजी विचारे जे या परिसरातले विभाग प्रमुख आहेत शिवसेनेचे, त्यांचा बॅनर आमच्या समालोचन कक्षामागे झलकतोय. या बॅनरवरती जर षटकार मारला खरसुंडीच्या कोणत्याही प्लेअरने तर त्याच्यासाठी तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज आणि 3 वेळा मारला तर 1500 रुपये. संजय वाघमारे दिलदार व्यक्तिमत्व आहेत. बहुतेक सोगे साहेब तुमच्या पिचची फीज आधीच झालेली दिसते. असो, जाऊया मॅचकडे. सलामीची जोडी मनीष आणि मयुरेश. चांगला फटका यावेळी मनीषच्या बॅट मधून. इथे सिंगल जरूर येते. धावसंख्येचा श्री गणेशा. सध्या म्हणायला गेला तर दोन्ही टीम वरती प्रेशर नाही आहे, परंतु रात्रीचा प्रहर, कारण अगदी वेळ बदलतोय. थंडीचा प्रहर जसा वाढेल तसा मात्र सामन्यातला बदल, मॅच मधला बदल तुम्हाला मैदानावरती जरूर दिसेल. फिंगर रोल करताना गोलंदाजाची सुद्धा तितकीच दमछाक होणार. हा बॉल राईट हँड ब्लॉकर, अफलातून गोलंदाजी पाहतोय गोलंदाज साहिल चौधरी. भल्या भल्या संघांना अगदी नमवणारी टीम अंबिका माता चौक. या परिसरात तितकं जाज्वल्य नाव, परंतु आता खरसुंडीच्या विरोधात क्रिस्टिकृत्या 11 खरसुंडी टीम. सिंगल जरूर आली आहे. 3 बॉलचा खेळ संपलाय आणि 2 धावा या धावपळकावरती लागल्या जात आहेत. पहा शिवम कसं असतं क्रिकेट. अगोदर अंबिका माता चौकने फार चांगला संघर्षाला ब्लास्टिंगने सुरुवात केली होती, परंतु इथे सुरुवात थोडीशी खरसुंडी टीमच्या माध्यमातून शांत पाहायला मिळते. उचलणार फेक करणार फंबल पाहायला मिळतंय. चुकीला माफी नाही.
हे क्रिकेटमध्ये मात्र सत्य होत आहे, कारण इथे फंबल झाला, दुसरी धाव कन्वर्ट केली दोन्हीही बॅटरने. 4 बॉल संपलेत आणि या ठिकाणी धावा जाऊन बोलत आहेत ते मात्र यस वेस्ट आहे सर. ये चला जाऊया तिसरे अंपायर आमचे. अगदी टेक्निकल टीम केटीसी लाईव्ह आपण पाहतोय, ज्यांच्या विद्यमानाने आणि तिसरे अंपायर यांच्या समीकरणाचा सम्मेर सध्या पाहायला मिळेल आणि तदनंतर या बॉलवरती काय घडतंय ते पाहूयात. आणि हायवे कॅच 50च्या वरती जर हायवे कॅच एक हातात घेत त्याला 1000 रुपये. 50 वर्षाच्या वरती आयडी कार्ड क्या बात आहे. एका हातात 1000 रुपये. प्रेक्षक वर्ग तुमच्यासाठी फार सुवर्ण संधी आहे. संजय वाघमारे अनोखे पारितोषिक लावतायत, खरोखर आहेत. 50+ जे प्रेक्षक असतील त्यांनी एका हातामध्ये जर कॅश टिपला तर 1000 रुपयांचं पारितोषिक संजय वाघमारे यांच्याकडून देण्यात येईल. आता संजय सर, मला नाही वाटत 50+ इथे बरेचसे नागरिक असू शकतात, कमतरतेत असतील. चला असले तर घेतील, प्रयत्न करा, हरकत नाही. या सिटीज नो बॉल. नो प्लस 2 अशा 3 धावा धावफलकावरती अतिरिक्त पाहायला मिळतील, अतिरिक्त प्रमाणात येतील. या चांगला फटका, का माझी ओळख. आज खरं म्हणायला गेलं तर मी म्हटलं होतं की इतिहास जागृत होईल आणि तोच इतिहास मनीष बारसकर सध्या मैदानात सांगतोय. सांगायला तितकाच अभिमान आहे, कारण अगदी मैदानात 4 रजनीमध्ये कोणीही फास्टेस्ट 50 लगावली नाही, परंतु आज याच मैदानावरती याच मनीष बारसकरने 13 बॉलमध्ये 53 धावांची रणझुंजार केली, साकारली आहे. तोच मनीष बारसकर ज्याच्या बॅटमधून आता खणखणीत षटकार तुम्ही अनुभवलाय. अफलातून मॅच पाहतोय मित्रांनो. षटकाराच्या मदतीने टोटल पुढे सरकली आहे 11 आकड्यावरती. चांगला फटका, अगदी गॅप शोधली आहे. डीप एक्स्ट्रा रिझनला बॉल टॅबल केलाय. बॉल येतोय 4 धावांसाठी, खणखणीत चौकार. इथे चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावा जाऊन पोहोचल्यात 15 आकड्यावरती. चांगला बॉल, यावेळी मात्र अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. इथे डॉट आलाय. पहिलं षटक संपलाय आणि धावा जाऊन पोहोचल्यात 15 आकड्यावरती. 24 धावा संख्येचा पाठलाग. षटकार आणि चौकाराने तफावत मात्र मैदानात फार कमतरतेत आणली आहे. चला टीम मीटिंग नकोय प्लीज. काय म्हणता बोला. लेट आले हो. काय पाहिजे इथं. नेलं ना बाबू ते. बसा हो टोबरे साहेब, कुठे चाललात. कृष्णाजी भवरे आपल्याला टोंबरे साहेब शोधतायत, आपण जरूर त्यांची भेट घ्या. त्वरित आपण जाऊयात मॅच कडे. 12 बॉल 9ची आवश्यकता असताना पहिला बॉल आला या ठिकाणी डॉट. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज संकेत माळी.
नैनेश पवार थोडासा महागडा जरूर ठरला. शेवटच्या क्षणी मात्र मनीष बारसकरने बाजी पलटवली. चांगला फटका अलॉंग दी कार्पेट. बॉल ट्रॅव्हल केलाय. लॉंग ऑफ रिजन. क्षेत्ररक्षक तैनात. पंबल झालाय आणि दुसरी धाव कन्वर्ट केली जाते. मी मगाशी सुद्धा म्हटलं होतं की चुकीला माफी नाही क्रिकेटमध्ये, आणि यावेळी या अशा चुका आधीच धावसंख्येचा आता कमतरता आहे आणि त्याच्यात मात्र या धावा बहाल केल्या तर मात्र थोडासा बॅकफूटवरती असेल अंबिकामाता चौक संघ. पुलरले आणि इथे येतोय डीप मिड विकेटचा वन बाउन्स चौका. डीजे